हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 2 फूड फ्रॉम प्लांट्स हा जो लेसन आहे त्याचा आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर ए. व्हॉट इज इट? स्टेम, रूट, लीफ, फ्रूट, फ्लावर और सीड. खाली दिलेले जे पिक्चर आहेत ते काय आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग फर्स्ट वन हे काय दिसतंय आपल्याला, तर कॉलीफ्लावर आहे. तर कॉलीफ्लावर हा काय म्हणून ओळखला जाईल, प्लांटचा कुठला पार्ट म्हणून ओळखला जाईल, तर फ्लावर. सेकंड आहे कॅबेज हे काय आहे, तर लीफमध्ये मोडेल, कारण ती पानं असतात त्यामुळे त्याला लीफमध्ये तो प्लांटचा पार्ट आहे. थर्ड वन काय दिसतंय, तर कॅरेट काय आहे, तर हा जमीन सॉईलच्या खाली उगवणारा प्लांट आहे, त्याच्यामुळे तिथे काय त्याला म्हणायचं रूट. नेक्स्ट पटॅटो काय आहे, तर स्टेम आहे, कारण स्टेम काय त्याची पटॅटोच्या झाडाची प्लांटची काय ती स्टेम आहे. नेक्स्ट फिफ्थ वन चेरी काय आहे, फ्रूट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ते. सिक्स्थ कॉर्न आहे. कॉर्न काय, आज सगळे जे आपण कॉर्न खातो ते काय आहेत, तर सीड आहेत. मग हे सगळे काय प्लांटचं एक टाईप ऑफ प्लांट्समध्ये मोडतात हे. चला तर मग क्वेश्चन नंबर बी. नेम दिस पार्ट ऑफ प्लांट. खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत त्याच्यावरून प्लांटचा कुठला पार्ट आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट वन, आय होल्ड द प्लांट फर्मली टू द सॉईल. मी मातीत ना प्लांटला अगदी धरून ठेवतो, होल्ड करून ठेवतो. असं कोण असतं ते, तर रूट. सेकंड, आय कॅरी वॉटर अँड न्यूट्रियन्स टू द लीव्ज. मी पाणी आणि न्यूट्रियन्स लीव्जपर्यंत पोहोचवतो. कोण मी, तर स्टेम. थर्ड वन, आय मेक फूड फॉर द प्लांट. मी प्लांटसाठी जेवण बनवतो. कोण, तर लीफ. फोर्थ वन, आय एम द ज्युसी टेस्टी पार्ट ऑफ अ प्लांट. मी प्लांटचा एक ज्युसी आणि सगळ्यात टेस्टी पार्ट असा कोण आहे, तर फ्रूट. फिफ्थ वन, आय एम द मोस्ट कलरफुल पार्ट ऑफ अ प्लांट. मी प्लांटचा सगळ्यात सुंदर असा भाग कोण असतो, तर ते फ्लावर. क्वेश्चन नंबर सी. पुट टिक फॉर ट्रू अँड रॉंग फॉर फॉल्स. जसं खाली दिलेले सेंटेन्सेस जर बरोबर असतील तर त्याला टिक करा, म्हणजे ते ट्रू असं समजलं जाईल, आणि फॉल्स असेल म्हणजे चुकीचं असेल तर त्याला क्रॉस करा. चला तर मग पाहूया. 1. लीव्ज मेक फूड फॉर द प्लांट. बरोबर ना, की बाबा पानं प्लांटसाठी काय बनवतात, तर फूड बनवतात, म्हणून हे सेंटेन्स काय झालं, बरोबर आहे, म्हणून ह्याला टिक. सेकंड, प्लांट स्टोर एक्स्ट्रा फूड ओनली इन देअर फ्रूट्स. हे रॉंग होणार, कारण प्लांट्स त्याचे जे एक्स्ट्रा फूड असतं ते फक्त फ्रूट्समध्ये भरून ठेवतं का, नाही, तर ते त्याच्या स्टेममध्ये असतं, काहींच्या फ्लावरमध्ये असतं, काहींच्या रूटमध्ये असतं. ओके, त्याच्यामुळे हे सेंटेन्स काय होणार, रॉंग. 3. थर्डवालं पाहूया. प्लांट स्टोअर फूड इन सीड फॉर बेबी प्लांट. तर हे सेंटेन्स करेक्ट आहे, कारण आहे ना प्लांट हे त्याचं जे जेवण सांभाळून ठेवतो ते सीड हे जे असतात ते सीड काय असतात, तर बेबी प्लांट्स असतात. म्हणजे सीडमध्ये जे काय स्टोअर केलेलं फूड असतं ते कोण असतं, तर कशासाठी, तर बेबी प्लांट्स. फोर्थ वन, पटॅटो इज अ रूट विथ फूड स्टोअर इन इट. पटॅटो हा जो रूट आहे त्याच्यात काय असतं, फूड स्टोअर केलं जातं, तर हे काय, तर रॉंग. ती त्याची काय असते, पटॅटोचे काय स्टेम असते. फिफ्थ वन, वी ईट फ्लावर ऑफ ऑल प्लांट्स. आपण प्रत्येक झाडाचं फक्त फ्लावर खातो का, नाही, आपण ऑल पार्ट्स आहे ना काही ह्यांचे खातो, त्यामुळे काय हे सेंटेन्स काय होणार, रॉंग. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर डी. पुट अ टिक ऑन द करेक्ट आन्सर. खाली जे सेंटेन्सेस दिलेत, क्वेश्चन दिला त्याच्या करेक्ट ऑप्शनला टिक करा. फर्स्ट वन, सीड्स आर प्रेझेंट इनसाइड. तर सीड्स आहे ना कुठे असतात, तर फ्रूट्समध्ये, फ्लावरमध्ये का व्हेजिटेबल्समध्ये, तर फ्रूट्समध्ये असतात. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ दिस डज अ लीफ यूज टू मेक फूड. कुठला पार्ट आहे ना फूड बनवतो, लीफ कशाच्या मदतीने आहे ना हे बनवतो,
तर सनशाईन. व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स येणार का? नाही, सनशाईनच्या मदत घेऊन यूज करून तो फूड बनवतो, लीफ फूड बनवतो. 3. वेअर डज अ प्लांट स्टोअर फूड फॉर द बेबी प्लांट? बेबी प्लांट असण्यासाठी प्लांट कुठे फूड स्टोअर करून ठेवतो? तर सीड. 4th वन, विच ऑफ दिस इज अ रूट? ह्या खाली दिलेल्या ह्याच्यापैकी रूट कोण आहे? तर रॅडिश. नेक्स्ट E1, आन्सर दिस क्वेश्चन. व्हॉट डज अ लीफ नीड टू मेक फूड? लीफला कशाची मदत लागते जेवण तयार करण्यासाठी? तर आन्सर आहे अ लीफ नीड वॉटर, एअर अँड सनलाईट टू मेक फूड. जेवण बनवण्यासाठी पानांना पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश या 3 गोष्टी लागतात. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट आर व्हेजिटेबल्स? व्हेजिटेबल्स म्हणजे काय? तर आन्सर आहे व्हेजिटेबल्स आर पार्ट ऑफ अ प्लांट अदर दॅन फ्रूट वेअर द प्लांट स्टोअर फूड. व्हेजिटेबल म्हणजे असा भाग आहे प्लांटचा की तो फळांच्या व्यतिरिक्त तो काय त्याच्याजवळ फूड स्टोअर करून ठेवतो. कळालं का? चला तर मग आता थिंकिंग स्किलकडे वळूया. क्वेश्चन नंबर 1, कॅन यू नेम 2 फूड्स विच डू नॉट कम फ्रॉम प्लांट्स? प्लांट्सकडून असे 2 कुठले जे फूड आहे की जे प्लांटकडून मिळत नाही आपल्याला? तर आन्सर आहे मिल्क अँड एग्स. कारण मिल्क हे आपल्याला काऊकडून मिळतं किंवा बफेलोकडून मिळतं, म्हणजे ते काय ॲनिमलकडून मिळतं. एग्स आपल्याकडे हेनकडून मिळतात, त्यामुळे ते पण काय झालं, एक ॲनिमल झालं. त्याच्यामुळे हे काय प्लांट्सकडून येतं आहे का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, यू आर इटिंग चपाती, दाल अँड व्हेजिटेबल्स मेड ऑफ पटॅटोज, पीस अँड अनियन. व्हॉट पार्ट ऑफ प्लांट्स आर यू इटिंग? मग प्लांटचा कुठला भाग तुम्ही खाताय? हे जर तुम्ही तुमच्या वरच्या ह्याच्यातलं जेवण घेतलं तर तुम्ही कशापासून प्लांटचा कुठला भाग यूज होतो आहे ते विचारलं आहे. तर चपाती आपण चपाती, पीस, डाल हे कशापासून बनते? चपाती, पीस आणि डाल कुठून येते? तर सीडपासून. कारण आहे ना चपातीला काय व्हीट फ्लोअर लागतो, पीस आणि डाल हे सगळे काय झाले तर सीड. आणि पटॅटोज काय आहे ना तर स्टेमकडून, आणि अनियन पण स्टेमकडून. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा एक्सरसाइज व्यवस्थित समजली असेल. थँक्यू.